अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरवली पुलाची तालुका हातकणंगले येथील शासकीय जमिनींवर असलेल्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याच्या मागणीसाठी श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि अतिक्रमणधारकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। ग्रामपंचायत प्रशासन या प्रक्रियेत चालढकल करत असल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन आणि ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत विकास अधिकारी गीता कोळी यांना देण्यात आलं। शासनाच्या धोरणानुसार शासकीय जमिनीवरील ठराविक कालावधीपर्यंतचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याचे स्पष्ट आदेश आहेत। याबाबत ग्रामपंचायतीलाही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या 24 मार्च 2026च्या निर्णयानुसार ग्रामीण व शहरी भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे नवीन धोरण जाहीर झालं आहे। मात्र या प्रक्रियेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पुरेशी गती दिसून येत नाही। तर अतिक्रमणधारकांना रहिवासी पुरावे मिळावेत आणि त्यांना विनाकारण त्रास देणं थांबवावं। ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांच्या नोंदींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, जेणेकरून नागरिकांचा नाहक त्रास वाचेल। सन 2018-19 मधील ऑनलाईन नोंदींची पडताळणी करून राहिलेल्या किंवा तांत्रिक चुका असलेल्या अतिक्रमणधारकांच्या नोंदी दुरुस्त करून त्यांचं अतिक्रमण नियमित करावं। ग्रामपंचायत दप्तरी अतिक्रमणधारकांच्या नोंदी उपलब्ध असतानाही प्रशासन सहकार्य करण्यास टाळाटाळ करत आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। जर प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने न पाहता अशीच दिरंगाई सुरू ठेवली तर भविष्यात श्री शाहू स्वाभिमानी आघाडी व नागरिक ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी अनिल खवरे, महेश चव्हाण, सुरेश यादव, राजकुमार पाटील, शिवाजी पाटील, अशोक खोत, मुकुंद नाळे, नितीन दळवी यांच्यासह नागरिक उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।